की या पत्रकार परिषदेला आपण आलात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला एक डिस्क्लेमर द्यायचा आहे की आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्राला कुठेही बदनाम करण्यासाठी नाही. हा पहिला एक डिस्क्लेमर आहे आमचा. पण जे अधिकारी महाराष्ट्राला बदनाम करू इच्छितात त्यांना सूत्रासारखं सरळ करावं या उद्देशाने घेतलेली पत्रकार परिषद. आपल्याला माहिती असेल यावेळेला ज्या पद्धतीने झाडं पडली, एका लहानग्या चिमुरड्याचा जीव त्याच्यामध्ये गेला आणि या सगळ्याला जर कोण कारणीभूत असेल तर भांग पिऊन टेंडर काढणारे अधिकारी याला कारणीभूत आहेत. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की नशा करून अधिकाऱ्यांनी कुठले टेंडर काढू नये. आता मी जे म्हणतोय नशा करून टेंडर काढू नये हे का म्हणतोय हे माझ्या पत्रकार परिषदेच्या शेवटपर्यंत आपण बघितलं तर तुम्हाला ते प्रूव्ह होईल. गोष्ट सुरू होते 2024 मध्ये. 2024 मध्ये आणि याचे सगळे जे मी बोलतोय त्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. 2024 मध्ये एक टी-टेक नावाची कंपनी आहे. त्या कंपनीने गार्डन डिपार्टमेंटला एक पत्र दिलं 2024 डिसेंबर मध्ये. काय पत्र दिलं की आम्ही जी कंपनी आहोत आणि आमच्याकडे जी एक्सपर्टी आहे, आमच्याकडे वेगवेगळ्या मशीन्स आहेत. त्या मशीन्स काय करतात तर पूर्ण झाड हे स्कॅन करतात, त्याची रूट्स पर्यंत जाऊन त्याचं स्कॅनिंग करतात. ते झाड कुठे हॉलो आहे का, ते झाड पडू शकतं का, कुठली ब्रँच कापली पाहिजे, कुठली ब्रँच नाही कापली पाहिजे, असं सगळं आम्ही सायंटिफिक स्टडी करून त्याचा रिपोर्ट देतो आणि त्याप्रमाणे महापालिका ऍक्शन घेऊ शकते. कारण आपल्याकडे आपण जर बघितलं तर नुसतीच झाडं कापायची म्हणजे दरादन फांद्या कापल्या जातात, नाहीतर रूट्स बघत पण नाहीत ते किती खोलवर गेलेत काय, याचं कुठलाही सायंटिफिक अभ्यास नाही. तर आम्ही तो करून तुम्हाला सर्वे करून देऊ शकतो. आमचे अमुक चार्जेस आहेत. स्टार्टअप मध्ये त्यांनी दिले. गार्डन सुप्रिटेंडंट परदेशी त्या लेटरवर बसून राहिले जसे ते नेहमी बसतात. त्यानंतर 2024 ला डिसेंबर मध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, देवेंद्र फडणवीस साहेबांना. त्यांनी पत्र असं दिलं की बाबा आम्ही अशाची कंपनी आहोत, आम्ही असं आहे, तर तुम्ही आम्हाला या झाडांचा सर्वे करायची परवानगी द्या. मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर एक शेरा मारला आणि एमसी ना डिरेक्ट केलं. त्यावेळेला एमसी होते गगराणी साहेब. हा, डू द नीडफुल असा त्याच्यावर शेरा मारला आणि ते पत्र एमसी कडे गेले. एमसीनी पुन्हा ते पत्र पाठवलं गार्डन डिपार्टमेंटला. गार्डन डिपार्टमेंट त्या पत्रावर पुन्हा बसून राहील. 2026 पर्यंत याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सांगून, म्हणजे गार्डन डिपार्टमेंट केवढं फॉरवर्ड आहे, केवढं हुशार आहे, केवढं महान आहे. त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला तर आयुक्तांना पण राग येतो. मला असं वाटतं मध्ये एक पत्रकार परिषद झाली, कोणतरी विचारलं तर आयुक्त मॅडमना खूप राग आल्या आणि त्या म्हणाल्या असे इंडिव्हिज्युअल काही कोणी सांगू नका म्हणून, काय असेल तर तुम्ही माझ्याकडे तक्रार करा. पण हे गार्डन डिपार्टमेंट खरोखर नालायक आहे, कदाचित मॅडमला माहित नसेल. तर ते गार्डन डिपार्टमेंट 2026 पर्यंत बसून राहिलं. जेव्हा हा सगळा गदारोळ सुरू झाला तेव्हा त्या कंपनीला बोलवण्यात आलं. त्यांना सांगितलं की 5000 झाडांचा आम्हाला एक सॅम्पल सर्वे करून द्या, अशी वर्क ऑर्डर स्माईलनी काढली. स्माईल म्हणजे आपल्याला माहिती आहे की जी महानगरपालिकेचा स्टार्टअप सगळं बघते. स्माईलने त्याला 5000ची वर्क ऑर्डर. त्या 5000 झाडांची वर्क ऑर्डर जी दिली ती कुठे दिली? दिली HOS ला, जिथे सन्माननीय आमदार आशिष शेलार आहेत. त्या HOS ला ही वर्क ऑर्डर दिली. आशिष शेलार साहेबांना अजून सर्वे पाहिजे होता म्हणून त्यांनी त्यांच्या डीपीडीसी फंड मधून हा पुन्हा अजून फंड दिला आणि त्या कंपनीला सांगितलं तुम्ही सर्वे करा. याच्या आधी आपले मकरंद नार्वेकर साहेब आहेत महानगरपालिकेचे,
त्यांनाही वाटलं ही कंपनी चांगली आहे, आपल्या इथल्या झाडांचं करावं, त्याच्यात काय वाईट नाही. त्यांनीही त्या कंपनीला काम दिलं. त्यांनी एक 100 झाडाचा सर्वे त्यांना करून दिले. त्याचा रिपोर्टिंग माझ्याकडे आहे. हे सगळं झालं. गार्डन डिपार्टमेंटनी याच्यामध्ये काहीच केलं नाही. जर हा सर्वे कम्प्लीट मुंबईचा जर झाला असता त्यावेळेला, तर आज ज्या लोकांचे प्राण गेले, ज्या लोकांची वित्तीय हानी झाली, ती कदाचित वाचली असती जर या झाडांचा सर्वे झाला असता. आणि तो सर्वे आत्ता करायला गेला. या हे सगळी इन्सिडेंट झालं त्याच्या वेळेला तो सर्वे दिला करायला, कदाचित 1 महिना आधी दिला असता. पण तो सर्वे अजून कम्प्लीट झाला नाहीये, कारण तो हल्लीच दिले. त्यामुळे झाडांची स्थिती काय आपल्याला माहित. आता गार्डन डिपार्टमेंटने काढलं टेंडर कशाचं काढलं की ही जी झाडं आहेत या सगळ्याचा आता जे वॉर्ड वाईज टेंडर काढलेले वेगवेगळ्या लोकांनी. हे टेंडरची कॉपी माझ्याकडे आहे. या टेंडरच्या कॉपीमध्ये आपण एक आश्चर्यकारक गोष्ट मी आपल्याला दाखवणार आहे, बोलणार आहे, पण त्याच्या आधी थोड्याशा कंडिशन सांगतो. त्याच्यामध्ये महापालिका असं म्हणते, द टेंडरर शॅल कॅरी आउट डेड अँड डेंजरस ट्रीज सर्वे ट्वाइस इन ए इयर. म्हणजे वर्षातनं 2दा तुम्ही सर्वे करायचा बाय युजिंग मॉडर्न टूल्स अँड टेक्निक्स to find out decaying hollowness of tree, trunk, branches, roots. Survey should be done by qualified horticulturist. काय म्हणते महानगरपालिका, एक हॉर्टिकल्चरिस्ट तुमच्याकडे असला पाहिजे आणि त्यांनी सर्वे तो केला पाहिजे. आता आपण हॉर्टिकल्चरिस्टचं काम काय ते बघूया. हॉर्टिकल्चरिस्टचं काम काय आहे हे जर गार्डन डिपार्टमेंटला माहित नसेल आणि तुम्ही चुकीचा माणूस नेमायला सांगताय कॉन्ट्रॅक्टरला, काय सांगता, हॉर्टिकल्चरिस्ट नेमा. हॉर्टिकल्चरिस्टचं काम काय आहे, जे त्याचं जे डेफिनेशन आहे हॉर्टिकल्चरचं, हे हॉर्टिकल्चर इज ए सायन्स अँड आर्ट ऑफ ग्रोइंग फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फ्लॉवर्स अँड ऑर्नामेंटल प्लांट्स. आता ह्या माणसाला तुम्ही झाडं डिके झाली आहेत का, त्याचे रूट्स खाली गेलेत का, त्याच्या ब्रँचेस कुठल्या सडल्या आहेत, ब्रँचेस कुठल्या कापल्या पाहिजे, हे काम तुम्ही कोणाला दिलं पाहिजे, हॉर्टिकल्चरिस्टला तर नक्की दिलं नाही पाहिजे ज्या डेफिनेशनप्रमाणे. जर आपण थोडा अजून त्याच्यामध्ये अभ्यास केला तर आपल्याला असं कळतं की बॉटनीची एक ब्रँच आहे, त्याचं नाव आहे आर्बोरिकल्चर. आर्बोरिकल्चर काय करतं, द सायन्स, प्रॅक्टिस अँड स्टडी ऑफ कल्टिवेटिंग अँड मॅनेजिंग इंडिव्हिज्युअल ट्रीज, shrubs and other woody plants. Unlike forestry, which focuses on large-scale timber or woodland, management of arboriculture centers on the health हा महत्वाचा विषय, health, safety and aesthetic maintenance of individual plants, particularly in urban, suburban and residential cities. म्हणजे आपल्याला पाहिजे ऑर्बोरिकल्चर ज्यांनी अभ्यास केलाय तो माणूस. आणि महापालिका टेंडर मध्ये काय सांगते की तुम्ही हॉर्टिकल्चर आहे. बर, इकडनं विषय पुढे जातो. महापालिका टेंडर मध्ये कंडिशन टाकते, द टेंडरर्स विल हॅव टू यूज मॉडर्न इक्विपमेंट्स. एक्झाम्पल रेसिस्टोग्राफ. तर रेसिस्टोग्राफ मी आमच्या इथले जे आता जे महानगरपालिकेने 24 वॉर्ड मध्ये कॉन्ट्रॅक्टर दिले त्यांच्या एकाहीकडे रेसिस्टोग्राफ नाही. तर रेसिस्टोग्राफ म्हणजे काय, तर रेसिस्टोग्राफ हे एक असं मशीन आहे जे पूर्ण झाडाला स्कॅन करतं की त्याच्यामध्ये कुठे कीड लागली आहे का, कुठे हॉलोनेस आहे का, रूट्स कुठे कमजोर झालेत का, रूट्स खालपर्यंत गेलेत का वरच्यावर राहिलेत, आणि मग कुठली फांदी आपण छाटली पाहिजे, कुठली ठेवली पाहिजे, याचा डिटेल्ड रिपोर्ट हा या मशीनमधून येतो. तर महानगरपालिका काय सांगते कॉन्ट्रॅक्टरला की हे तुमच्याकडे मशीन असलं पाहिजे. रेसिस्टोग्राफ, ट्री रडार एक्सेट्रा. बाकी नंतर ते म्हणतात एक्सेट्रा, कारण पुढची मशीन माहीतच नाही गार्डन डिपार्टमेंटला कुठली आहे कुठली नाही, कारण याचा अभ्यासच नाही. Examine the internal condition of tree in suspected cases and when directed by concerned deputy superintendent of garden or above official of garden department. बरोबर.
आता ह्याच्यानंतर महापालिकेने किती म्हणजे काळजी घेतली आहे हे आपल्याला दिसतं. कुठेही त्यांनी हे केलं नाही आणि त्यांच्या गार्डन सुप्रिटेंडेंटच्या निष्काळजीपणामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. आता मी जे तुम्हाला म्हटलं की दारू पिऊन असेल, भांग पिऊन असेल, हे टेंडर काढली जाते. त्याचं एक उत्तम उदाहरण टेंडर कंडिशन मध्ये आहे. क्लॉज आहे टेंडर कंडिशन मध्ये, फिलिंग ऑफ कॅव्हिटीज ऑफ हॉलो ट्रीज ब्रॅकेटमध्ये हिलिंग ट्रीटमेंट. त्याची कॉपी मी तुम्हाला देतो. म्हणजे जे झाडं पोकळ झालेली आहेत किंवा टीम लागली आहेत किंवा ती हॉलो झालेली आहे त्या झाडांबाबतीत कॉन्ट्रॅक्टरनी काय करायचं याचे डायरेक्शन गार्डन डिपार्टमेंटने दिले. गार्डन डिपार्टमेंट काय म्हणतंय, मला वाटतं हे ऐकून कोणी शॉक होऊ नका, कारण गार्डन डिपार्टमेंटची बुद्धिस्त. cavities of hollow tree shall be filled up with concrete. Cavities of hollow tree shall be filled up with concrete. म्हणजे कॉन्क्रीट झाडामध्ये घाला आणि हॉलो त्यांचं जे आहे ते and urethane polyurethane foam as directed by Department of Garden. म्हणून मी म्हटलं की महापालिकेचे अधिकारी हे दारू पिऊन किंवा भांग पिऊन टेंडर काढतात का? मला सांगा कुठला अधिकारी सांगेल की जे झाड हॉलो झाले त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरा किंवा फोम भरा किंवा पॉलियुरेथेन भरा. त्यामुळे या गार्डन डिपार्टमेंटच्या निष्काळजीपणामुळे ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि हे सगळे हे बघा, हे पत्र जे 2024 ला त्या ट्रीटेक कंपनीने दिलेलं, हे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं एंडोर्समेंट असलेलं पत्र की याची तुम्ही दखल घ्या आणि याच्यावर काम करा. याच्यावर काही काम केलेलं नाही. आणि आता तुम्हाला मी तो एक रिपोर्ट सांगितलेला, तो रिपोर्ट मी तुम्हाला दाखवतो. हा टीटेक कंपनीचा मकरंद नार्वेकरांना दिलेला रिपोर्ट की कसं झाड वाचलं पाहिजे का, म्हणजे महापालिका याच्याशी संबंधित आहे. 100 झाडांचा रिपोर्ट त्यांना तो दिलेला आहे तो. आणि हे ते टेंडरची कॉपी जी इथे मी तुम्हाला दाखवते, त्याचं ऍक्च्युअल टेंडर हे महापालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटने काढलेलं टेंडर, ज्याच्यामधली ही कॉपी मी तुम्हाला काढून दिली. अख्खं टेंडर इथे आहे, तुम्ही बोलू शकता. तर ह्याच्यानंतर काही आपले प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. होणार नाही तर निदान त्यांच्यावर कारवाई तरी केली पाहिजे. आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेनेने केली आहे, तशी काही मागणी करायची नाही. पहिलं तर ते गार्डन सुप्रिटेंडंटला तर नीट करा. का फक्त बिल्डरची एनओसी नियमात बसवून दिली म्हणजे गार्डन सुप्रिटेंडंट झाला का? ही झाडं वाचवायची कोणी? तुम्ही शहाणपणा करून जर सांगत असाल की झाडांमध्ये कॉन्क्रीट भरा, तर असा म्हणून आपण गार्डन सुप्रिटेंडंट म्हणून ठेवणार आहोत का? याचं उत्तर आयुक्तांनी द्यावं किंवा महापौरांनी द्यावं. पण आयुक्त असं म्हणतात की कॉन्क्रिटीकरणामुळे झाडं पडलेली नाहीयेत. या आयुक्तांच्या दाव्याला कसं बघतात? अहो हा दावा वेगळा. तुम्हाला कळतंय का? झाडामध्ये कॉन्क्रीट भरायला सांगताय. प्रश्नाला मोकळीमध्ये आयुक्तांनी त्याच्यानंतर एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीवर महानगरपालिकेचेच अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्यांनी आता रिपोर्ट दिलाय की ही जी काही झाडं पडली ही मॅक्झिमम झाडं कॉन्क्रिटीकरणामुळेच पडली आणि ही कमिटी आयुक्तांनीच नेमली होती. त्या रिपोर्टमध्ये फोम किंवा कॉन्क्रीट भरा झाडांसाठी कारणासाठी ते कुठल्या आधारे त्यांनी म्हटलं होतं त्याचा मला वाटतं हा प्रश्न आपण गार्डन सुप्रिटेंडंटलाच विचारला पाहिजे की त्याने ऍक्च्युअली कुठली भांग पेलेली किंवा कुठली दारू पेलेली नाही असं टेंडर काढलं. मला वाटतं जगातला कुठलाही माणूस हे सांगणार नाही की जे झाड पोकारला गेलं तर त्यांना औषध द्यायला पाहिजे, त्याच्यावर औषध फवारणी करायला पाहिजे, ते झाड जगेल कसं याचं टेंडर कंडिशन मध्ये क्रॉस पाहिजे. हे तुम्ही काहीच टाकत नाही. उलट तुम्ही सांगता कॉन्ट्रॅक्टरला की त्याच्यात कॉन्क्रीट भरा आणि उद्या कॉन्क्रीट भरलं तर झाड कोणाच्या अंगावर पडलं तर झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होते. झाडांना मारण्याचा हा सुनियोजित प्लॅन आहे असं म्हणायचंय. मला माहित नाही त्यांच्या डोक्यात काय आहे, पण हा प्रश्न निश्चितपणे ज्यांनी लोकांनी हे टेंडर काढण्याची किमया केलेली आहे, जी जादू ज्यांना जमलेली आहे, त्यांना निश्चितपणे हा प्रश्न विचारला पाहिजे
की त्यांनी काय विचार करून हे टेंडर कंडिशन मध्ये टाकलं की कॉन्क्रीट भरा. सर एकूण जेव्हा आपण जर बघ आयुक्तांची पत्रकार परिषद होती तेव्हा मी स्वतः त्यांना प्रश्न केलेला की जितेंद्र परदेशी हे 15 वर्षापासून एकाच जागी आहेत, एकाच पदावरती आहे आणि जी घटना घडलेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना काही माहिती दिली की बिल्डरांकडनं ते एखाद्या झाडाची छाटणी करण्यासाठी लाखो रुपये घेत असतात आणि अशा पद्धतीचे ज्या पद्धतीने तुम्ही आरोप केलेले तसेच आम्ही देखील प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर दिलं नाही आणि सरळ सांगितलं की हे तुमचं वैयक्तिक आहे आणि काय माहिती असेल तर वैयक्तिक मला असं वाटतं बघा, गार्डन सुपरिटेंडेंटचं काम एवढंच असू शकत नाही की बिल्डरांना नियमात बसवून झाडं बसवून द्यायची आणि त्यांची कटिंगची एनओसी द्यायची, एवढंच फक्त गार्डन सुपरिटेंडेंटचं काम नाही. मला असं वाटतं ती झाडं जगवली पाहिजेत, जी आपली जुनी हेरिटेज झाडं आहेत ती वाचवली पाहिजेत, जी झाडं डिके होत आहेत, खराब होत आहेत, हॉलो होत आहेत, त्यांच्यावर हिलिंग ट्रीटमेंट काय करायची, त्यांना काय पद्धतीने वाचवायचं, या सगळ्याचा अभ्यास असलेला सुपरिटेंडेंट पाहिजे. असं निर्बुद्ध आणि बिल्डोक सुपरिटेंडेंट असेल तर महानगरपालिका रस्ता तळाला जायचं वेळ लागणार नाही. संदीपजी, त्यांची ती स्किल आहे ना बिल्डरला झाडाची एनओसी द्यायची, त्या स्किलमुळे कारवाई होत नसते. जसं गार्डन डिपार्टमेंटने काढलेल्या टेंडर मध्ये म्हटलंय की एक हॉर्टिकल्चरिस्ट असावा या कंपनीकडे, जर वाटत नाही का गार्डन डिपार्टमेंटकडे देखील अशाच हॉर्टिकल्चरिस्टच्या पोस्ट असाव्या, कारण ज्या पद्धतीने टेंडर काढलं असं वाटतं की सुपरिटेंडेंट बीडीएस आहेत. मुळात असं आहे, हॉर्टिकल्चरचं हे कामच नाहीये. आपण ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक माणसाचा उद्या आपण हॉर्टिकल्चरला तिथे नेमलं, हॉर्टिकल्चरिस्टला म्हणजे हाडाच्या डॉक्टरला हार्टची सर्जरी करायला सांगणार. हार्टची सर्जरी करणारा डॉक्टर वेगळा आणि हाडाची सर्जरी करणारा डॉक्टर वेगळा. आणि आता जे कॉन्ट्रॅक्टर नेमले हे सगळे कंपाऊंडर आहे, हे डॉक्टर पण नाहीये, हे फक्त लाकूड तोडे, यांना दिसलं झाड की कापा. हे यांच्यामध्ये कुठली सायंटिफिक स्टडी नाही, कुठली करायची नाहीये. हे जेव्हा प्रश्न आले गेले तेव्हा आयुक्तांनी हात झटकून काढलेले, त्यांच्या कारवाईची मागणी लोकशाही आघाडीनं धरून लावलेली आहे. तुम्ही आता या कारवाईचा प्रश्न पुढे नाही, निश्चितपणे आमचे इथे सगळे नगरसेवक बसलेले आहेत. आम्ही निश्चितपणे सभागृहात हा प्रश्न उपस्थित करू, आमचे नगरसेवक करतील आणि प्रशासनाने याचं उत्तर द्यावं की काय विचार करून यांनी कॉन्क्रीट भरायला सांगितलं लोकांना, काय विचार करून यांनी 2 वर्ष जी गोष्ट करायला पाहिजे होती ती केली नाही आणि आता केली आणि त्याच्यामध्ये एवढ्या असंख्य झाडांचे जीव गेले, लोकांचे जीव गेले, त्याला जबाबदार कोण? हे जे टेंडर काढलेलं आहे हे टेंडर कदाचित तुम्ही जे सांगताय ते टेंडर ज्याला भरायचं त्यांनीच काढलेलं असावं असं तुम्हाला वाटते की पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी काढलं असावं? कुठलाही कॉन्ट्रॅक्टर किती निर्बुद्ध असला तर तो झाडामध्ये सिमेंट भरा असं सांगणार नाही. हे मूर्ख निर्बुद्ध लोकच सांगू शकतात जे परदेशी सारखे बसलेले. पण हे कॉन्ट्रॅक्टर धार्जिण टेंडर नाहीये का? नाही, मुळात त्यांनी काय केलंय बघा, हा राजमार्ग आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की त्यांनी काय सांगितलं की ह्या इक्विपमेंट पाहिजे तुमच्याकडे, बरोबर. झाडाचं त्यांनी म्हटलंय सगळं त्याच्यामध्ये की झाडाचं 2 वर्षात 2दा स्कॅनिंग झालं पाहिजे, पण माझ्याकडे इक्विपमेंटच नाहीये. तुम्ही मला जेव्हा टेंडर देताय तेव्हा माझ्याकडे इक्विपमेंट आहे की त्याची पडताळणी कोणी केली आहे? आज तुम्ही 24 कॉन्ट्रॅक्टरला बोलवा, आज महानगरपालिकेत एकाकडे इक्विपमेंट असेल तर मी काही हरी. त्यांच्याकडे इक्विपमेंट कुठले आहेत? मी जी चौकशी केली त्याप्रमाणे तिथे चेन सॉ आहे, ज्यांनी ट्री कटिंग करू शकतो ती, आणि ट्रक आहेत ज्याच्यामध्ये झाडं घालू शकतात ती, आणि फांद्या उचलायला टेम्पो आहे. याच्यापेक्षा चौथी इक्विपमेंट नाही आहे त्यांच्याकडे. आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही हॉर्टिकल्चरिस्ट तरी आहे का तुमच्याकडे, तर ते म्हणतात नाही, जब भी महानगरपालिका का जरूरत रहेगा तर हम लेके आएंगे. अशी उत्तरं देतात. मला असं वाटतं ह्याचा गांभीर्याने महापालिकेने विचार करावा. याच्यामध्ये कोणाचीही बदनामी करण्याचा आमचा मानस नाही, महाराष्ट्राची बदनामी करण्याचं तर नाहीच नाही, पण महाराष्ट्रामध्ये असे अधिकारी जर तुम्ही ठेवले तर निश्चितपणे महाराष्ट्राची बदनामी होईल याची काळजी आयुक्तांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी. पारदर्शक कारभार करणार असं म्हणून पालिकेत भाजप सत्तेत आली आहे, त्या सत्ताधाऱ्यांना पण या सगळ्याचा विसर पडलाय का अशा टेंडरचा? मला वाटतं वाचत आहे की नाही माहित नाही ऋतुजांनी आमच्या